मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये फुलराणी ही रील्स बनवत असते. त्यावेळेस तिथे अशोक मामा येतात. ते म्हणतात, हे काय चाललंय तुझं? तर फुलराणी म्हणते, अहो गप्प बसावं, थोडा पण टाइमपास तुम्ही करून देत नाहीयेत. तर अशोक मामा म्हणतात, तू इथे टाइमपास करायला आलीयस? फुलराणी म्हणते, माझी सगळी कामं झालीत, त्याच्यामुळे भेटला मला थोडा वेळ केला टाइमपास, तर म्हणून काय झालं, बनवत होते ना चांगले रील्स मी, तुम्हाला ना पावतच नाही. तर अशोक मामा म्हणतात, याला रील्स म्हणत नाहीत, याला फेफडे येणं म्हणतात. तर फुलराणी म्हणते, तुम्ही जर असंच मला सतत बोलणार असाल ना, तर मी इथून निघून जाईल बरं का. तर अशोक मामा म्हणतात, जा जा निघून जा. तर फुलराणी म्हणते, बघा हा मी खरंच इथून निघून जाईल, तुम्हाला भेटेल का मग माझ्यासारखी कोणी दुसरी? तर अशोक मामा म्हणतात की हे माझं घर आहे, मी माझ्या घरामध्ये काम करेल, तू निघून जा इथून. तर फुलराणी चिडते आणि म्हणते की हे बघा मी चाललो, मी निघालो, असं म्हणत ती दरवाजा खोलते आणि बाहेर निघायला लागते. तेवढ्यात अशोक मामा म्हणतात की धाकटी पडली. ते ऐकून फुलराणी लगेच इमोशनल होते आणि म्हणते की काय? मामा म्हणतात, तू जाणार होतीस ना आता? तर फुलराणी म्हणते, थांबावं जरा, काम आहे माझं थोडंसं, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही निघून जा. असं म्हणत फुलराणी दुबईला पल्लवीला फोन लावते. इकडे पल्लवी तिचा मुलगा ईशानला भरवत असते. त्यावेळेस व्हिडिओ कॉल पाहून ती म्हणते की थांब जरा, फुलराणीचा फोन आलाय. असं म्हटल्यावरती ईशान सुद्धा एक्साइटेड होतो आणि तो म्हणतो की मला बोलायचंय, हाय फ्लॉवर आंटी. तर ईशानची आई पल्लवी ही फोन घेते आणि म्हणते की थांब जरा, मला बोलू दे. असं म्हणत ती फुलराणीशी बोलते. फुलराणी म्हणते की काय आहो पल्लवी ताई, मला कळालं की इराला लागलंय, कशी आहे दाखवा ना मला ती. तर ईशान म्हणतो की थांब मी तुला दाखवतोय. असं म्हणत तो फोन ओढतो आणि पळत जातो. पुढे पल्लवीची बहीण म्हणते की कोण आहे फोनवरती, एवढा काय ईशान एक्साइटेड झालेला आहे? तर पल्लवी म्हणते, फुलराणीचा फोन आहे, आपल्याच घरातले असल्यासारखं ती सर्वांची काळजी करते. आईच्या आजारपणात सुद्धा ती प्रत्येक वेळेस व्हिडिओ कॉल करायची आणि आम्हाला आईची तब्येत कशी आहे ते सगळं सांगायची. बाबा नव्हते सांगत, पण ती मात्र सगळं काही सांगायची. इकडे ईशान हा व्हिडिओ कॉल घेऊन इराकडे येतो. इरा आणि फुलराणीचं बोलणं होतं. फुलराणी इराची काळजी करत म्हणते की बाळा तब्येतीला जप आणि आईला सांग दृष्ट काढायला आणि जास्त काय आता धावपळ करू नकोस, असं ती तिला सांगत असते. इकडे पल्लवी तिच्या बहिणीला सांगत असते की फुलराणी ही सर्वांची खूप काळजी करते, ती मुलांची सुद्धा खूप अटॅच आहे, तिला मुलांची सुद्धा काळजी वाटते, काय हवं नको ती सगळं काही पाहते. पल्लवीची बहीण म्हणते, मग एवढी काळजी त्या मुलांचे आजोबा घेतात का त्यांची? ते अनिस सोबत बोलतात का? ते जिजूंसोबत त्यांची काळजी घेतात का? तर पल्लवी म्हणते, असं काही नाहीये. तर पल्लवीची बहीण म्हणते, मग एवढ्या वर्षामध्ये ते एकदा तरी इथे आपल्याला भेटायला आले का? पल्लवी म्हणते, अगं त्यांचा जॉब होता, त्यांचं काम चालू होतं, त्यानंतर आईचं आजार पण आलं, या सगळ्यातून ते कसं काय आपल्याला इकडे भेटायला येणार आहेत? पल्लवीची बहीण भार्गवी म्हणते, आपले आई बाबा नाही आले का? ते सुद्धा कोकणातून इथपर्यंत आपल्याला भेटायला आले नाहीत. एरवी तर ते दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करतात, दुसऱ्यांवरती आपला निर्णय थोपवतात, दुसऱ्यांबद्दल बोलतात, मग स्वतःच्या नातवंडाबद्दल त्यांना थोडं सुद्धा प्रेम नाही. तू काही म्हणताय, पण मी तुला एवढं सांगते की त्यांना आपल्या नातवंडाबद्दल अजिबात प्रेम नाहीये. तर पल्लवी चिडते आणि ती म्हणते की बास भार्गवी, तू फार जास्त बोलतीयस, कसेही असले तरी सुद्धा ते माझे सासरे आहेत आणि ते जे काही आहेत ते आम्ही एक्सेप्ट केलेलं आहे, ते की तुझ्यासोबत बोलण्यास काहीच अर्थ नाहीये. असं म्हणून ती तिथून चिडून जाते आणि हे सगळं संयमी ऐकत असते. इकडे फुलराणी ही रडत असते. तिथे अशोक मामा येतात आणि म्हणतात, काय झालं रडायला आता तुला? तर फुलराणी म्हणते, अहो तुम्ही माणूस आहेत का कोण आहेत, तुम्हाला काही काळीज आहे का नाही, केवढं लागलंय त्या इरा बेबीला? तर अशोक मामा म्हणतात, मग तू रडल्याने, तू गळ काढल्याने काही होणार आहे का? चल धर हे पैसे तुझे. तर फुलराणी म्हणते, हे कसले पैसे? अशोक मामा म्हणतात की ह्या महिन्याचा तुझा पगार, हा तुझा पगार घे आणि निघ इथून. तर फुलराणी ते पैसे घेते आणि त्यातले 10 रुपये रिटर्न करत म्हणते की हे तुम्ही 10 रुपये मला मागच्या वेळेस दिले होते, हे तुमचे तुम्हाला परत घ्या. अशोक मामा म्हणतात, हे 10 रुपये मला नको, हे तुलाच ठेव, मी तुला मदत केली असं समज. फुलराणी म्हणते की ही फुलराणी कोणाचीही मदत घेत नाही आणि कोणाचे उपकार शिल्लक ठेवत नाही. अशोक मामा म्हणतात, मग ठीक आहे, हा दिवाळीचा बोनस म्हणून समज आणि जा आता इथून. फुलराणी म्हणते, ठीक आहे, मग आता मी एक हंडा घेते, त्या हंड्यामध्ये हे 10 रुपये टाकते आणि तो जमिनीखाली पुरून ठेवते, म्हणजे गुंडांनी या 10 रुपयापायी माझ्या घरावरती दरोडा नको टाकायला. असं म्हणत ती तिथून निघते. पुढे अशोक मामा निघून गेल्यानंतर फुलराणी परत येते आणि ती म्हणते की अशोक माधव माझगावकर, मी सुद्धा फुलराणी आहे, मी सुद्धा कोणाचे पैसे असे शिल्लक ठेवत नाही. असं म्हणत ती 10 रुपये खाली ठेवते आणि म्हणते की बघतेस कोण येतं कामाला. असं म्हणून ती तिथून निघून जाते. पुढे इकडे भार्गवी ही फोनवरती रडत बोलत असते. शेवटी ती म्हणते की इथून पुढे मला फोन करू नकोस. असं म्हणत ती पाठीमागे बघते तर संयमी पाठीमागे आलेली असते. ती सगळं हे काही अर्धवट बोलणं ऐकते आणि ती म्हणते की माऊ काय झालं? तर भार्गवी म्हणते, काही नाही झालेलं, थोडंसं ऑफिसचं टेन्शन आहे. तर संयमी म्हणते, पण ठीक आहे ऑफिसचं टेन्शन आहे, मग तू रडतीयस का? तर भार्गवी म्हणते, तेच ऑफिसचं टेन्शन आहे त्याच्यामुळेच मला थोडंसं रडू आलं आहे. तर संयमीला काही हे पटत नाही. ती तिला घेते आणि जवळ घेऊन बोलते, ती नक्की सांग माऊ की काय झालं आहे, तुला माझी शपथ. असं म्हणत ती डोक्यावरती हात ठेवते.
तेवढ्यात तिथे पल्लवी येते. पल्लवीला आलेलं पाहून दोघी जणी डचकतात आणि उभ्या राहतात. पल्लवी म्हणते, काय झालं, काय चाललं होतं तुमच्या दोघींचं, एवढं डचकायला काय झालं? तर भार्गवी म्हणते की अगं ताई, तुझी मुलगी आता मोठी झालीये, ती आता माझी बेस्टी झालेली आहे, असं म्हणत हसून तिथून निघून जाते. पुढे पल्लवी संयमीला म्हणते की काय बोलत होती ग माऊ? तर संयमी म्हणते, माहित नाही नक्की काय झालंय तिला, पण नक्कीच काहीतरी तिचं बिनसलंय. तू मला एक सांग की अनिश काकाचं आणि तिचं काही भांडण वगैरे झालंय का ग? तर पल्लवी म्हणते, तू आता असं का म्हणतेस, हे करून तुला मध्येच आठवलं? तर संयमी म्हणते, बघ ना, त्या दिवशी अनिश काकाचा फोन आला होता, मी तिला म्हटलं अनिश काकाशी बोल, तर तिला अचानक ऑफिसचं काम आठवलं आणि ती निघून गेली. हे नॉर्मल नव्हतं आई. तर पल्लवी म्हणते, आता तू ह्या गोष्टीमध्ये फारच लक्ष द्यायला लागलीस, तू छोटी आहेस, तू अजून मोठी झालेली नाहीयेस. तर संयमी म्हणते की आता ते सुद्धा तुम्हीच ठरवणार का? तर पल्लवी म्हणते, हो, आम्ही तुझे आई बाबा आहोत, तुझ्यापेक्षा मोठो आहोत. ते बेस्टी वेस्टी मला काही कळत नाही, बेस्टी हे तुला खूप भेटतील पण आई एकच असते, असं म्हणत ती तिथून निघून जाते. त्यानंतर पुढे पल्लवी ही स्वयंपाक करत असते. त्यावेळेस तिची मुलं इरा आणि ईशा तिथे येतात आणि खेळायला सुरुवात करतात. तर पल्लवी त्यांना शांत करायचा प्रयत्न करते. ती म्हणते की इरा, तू कालच खेळत होती आणि पडलीस, आता परत एकदा पडशील, शांत व्हा, असं म्हणत ती त्यांना मारत असते. त्यावेळेस तिथे त्यांची मावशी येते भार्गवी, आणि ती त्यांना घेते आणि म्हणते की अगं ताई, काय करतेस तू, पोरांना का मारतेस, लहान आहेत ती खेळणारच, खेळणार आहे मुलांनो. तर पल्लवी म्हणते की आता जर मावशीने तुम्हाला पाठीशी घातलं ना, तर मावशीला सुद्धा एक धपाटा देईन. तर मावशी म्हणते, अरे मुलांनो, आम्ही सुद्धा लहानपणी खूप भांडणं करायचो, मारामारी करायचो, तुमच्या ह्या मम्मानी तर माझा हात पिरगळला होता बघा, आतापर्यंत तो वाकडा आहे, असं करून ती हात वाकडा करून त्या मुलांना दाखवते. पल्लवी म्हणते, अरे बापरे, अजून पण वाकडा आहे का हात, थांब हा, मी तुझा हात सरळ करून देते. असं म्हणत पल्लवी भार्गवीचा हात घेते आणि ती सरळ करते. त्यावेळेस ती पाहते की भार्गवीच्या हातामध्ये अंगठी नसते. पल्लवी भार्गवीचा हात पाहत म्हणते की भार्गवी, हे काय, तुझी एंगेजमेंटची अंगठी कुठे? तर मध्येच इरा म्हणते की माऊ प्लीज हा, आमच्या एक्झामच्या वेळेस तुझं लग्न ठेवू नकोस, आम्ही सगळेजण लंडनला येणार आहोत तुझ्या लग्नासाठी. तर पल्लवी परत एकदा तिला विचारते की भार्गवी, मी तुला काय विचारते, तुझी अंगठी कुठे आहे एंगेजमेंटची? भार्गवी हा विषय टाळतच म्हणते की मला खूप भूक लागली आहे, जिजू कुठे आहेत, चला बोलवा त्यांना, मुलांना तुम्ही बसा, मी लगेच ताटं घेते वाढायला. तर पल्लवी परत एकदा भार्गवीला अडवत म्हणते की मला खरं खरं सांग भार्गवी, सगळं काही ठीक आहे ना? तर भार्गवी म्हणते की अगं ती हातामध्ये रुतत होती, त्याच्यामुळे मी काढून ठेवली, बाकी काही नाही, असं म्हणून ती विषय टाळते आणि तिथून निघून जाते. पल्लवी मात्र मनात विचार करते की सगळं काही भार्गवीचं नीट चाललंय ना, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना. पुढे इकडे अशोक मामा पाहतात की फुलराणीने ते 10 रुपये टेबलवर ठेवलेले असतात. ते 10 रुपये अशोक मामा उचलतात आणि बाहेर निघतात. ते फुलराणीला आवाज देत असतात, पण फुलराणी मात्र तिथून पळते. पुढे ती तिच्या मैत्रिणीला भेटते प्राजक्ताला आणि म्हणते की प्राजक्ता, चल लवकर, मला सोड, तो म्हातारा पाठीमागे लागलाय. अशोक मामा मात्र फुलराणीच्या पाठीमागेच लागलेला असतो की 10 रुपये घे, पण पुढे फुलराणी ही तिच्या मैत्रिणीच्या गाडीवर बसून निघून जाते. इकडे अमित हा पेंटिंग काढत असतो. तर भार्गवी त्याला जेवायला बोलवायला येते. ती म्हणते की जिजू चल ना. तर अमित म्हणतो, थोड्या वेळच थांब, 2 मिनिटं. तर भार्गवी पाहते की तिच्या जिजूनी म्हणजेच अमितने खूप छान चित्र काढलेलं असतं. ती म्हणते की वाव, किती मस्त काढले. तर अमित म्हणतो, बरं काढले ना? तर भार्गवी म्हणते, अरे बरं, तू 1 नंबर चित्र काढतोयस, तू किती मस्त आर्टिस्ट आहे, तू आर्टिस्ट का नाही झालास, तू ते फालतू इंजिनिअरिंग का केलंस? तर अमित म्हणतो, कधी कधी ना आपल्या हातातलं डोळ्यासमोरून दिसून निघून जातं, आता चला, जे गेलं ते गेलं. भार्गवी म्हणते, पण असं का जिजू? तर अमित म्हणतो, असं का म्हणजे, बाबा म्हणाले की आर्ट कॉलेजला नाही जायचं, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं, मग काय घेतलं इंजिनिअरिंगला ऍडमिशन आणि झालो इंजिनियर. तर इकडे अशोक मामांना त्यांचा मित्र भेटतो. त्यांच्यासोबत एक मुलगा असतो. तो इकडे शिक्षणासाठी आलेला असतो. त्याला चित्रकलेचा छंद असतो आणि तो आर्टमध्ये त्याचं करिअर करणार असतो. त्यावरती अशोक मामा त्याला थोडे व्यवहाराचे धडे देतात. ते म्हणतात की आर्ट, चित्रकला हे सगळं काही छंद आहेत आणि छंद हा तात्पुरता असतो. आपल्याला जीवन जगण्यासाठी पोटापाण्याचा विचार करावा लागतो. उद्या तुझं लग्न होईल, तुझ्यावरती जबाबदाऱ्या येतील, मग त्याचं काय होणार आहे? माझा मुलगा बघ, त्याला सुद्धा चित्रकलेची आवड होती, पण मी त्याला इंजिनिअरिंग करायला सांगितलं, आता तो मोठा इंजिनियर झालाय, दुबईला राहतो, फॅमिली आहे, चांगलं फॅमिलीला तो सांभाळतो, अजून काय पाहिजे? आता तो मला याबद्दल थँक्स म्हणतोय, चांगलं जीवन जगतोय. तर इकडे अमित हा सांगत असतो की बाबा म्हणाले, त्याच्यामुळं मी त्यांचं ऐकलं, आईने खूप प्रयत्न केला, पण बाबांच्या शब्दापुढे काहीच कोणाचं चालत नाही, त्याच्यामुळं मला हे चित्रकलेचं वेड सोडून द्यावं लागलं. तर भार्गवी म्हणते, अरे पण तू असं करायला नको होतं. अमित म्हणतो, अगं पण चांगलंच झालं की, या सगळ्यांसाठी मी बाबांना उलट थँक्स म्हणेन. आता चांगलं मोठ्या फ्लॅटमध्ये राहतोय, दुबईला राहतोय, मुलांना हवं ते घेतोय, दरवर्षी मी एक अब्रॉडची टूर करतो, दर विकेंडला हॉटेलिंग करतो, अजून काय पाहिजे? तर भार्गवी म्हणते, अरे पण तू हे सगळं करून खुश आहेस का? तर अमित म्हणतो, हो आहे की खुश. तर भार्गवी म्हणते, अरे पण तू आत्ताच तर म्हटला की आर्टिस्ट झालो असतो तर खूप चांगलं झालं असतं, मज्जा आली असती, मग आता मज्जा येत नाहीये का?
तर अमित म्हणतो असं काही नाहीये. भार्गवी म्हणते अरे जीजू तुला कळतंय का, तू एवढं सगळं कमवून सुद्धा खुश नाहीयेस. तू तुझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न गमावलं आहेस. जे तुला करायचं होतं ते तुझ्या वडिलांनी तुला करून दिलं नाहीयेस. त्यांनी तुला सांगितलं आणि त्यांनी ठरवलं की तुला अक्कलच नाहीये, तू सुद्धा त्यांचं ऐकलंस आणि तसंच वागलास. यामध्ये त्यांचा इगो हा सुखावला आणि ते खुश झालीस, तू नाही खुश झालेलास. तर इकडे अशोक मामा हे त्या मुलाला सांगत असतात की बाप हा काळजी करणारा असतो. बाप तुम्हाला मार्ग दाखवतो. तुम्हाला असं वाटतं की बापाला काहीच कळत नाही, त्याला काही समजत नाही, पण सगळं काही बापाला कळत असतो आणि बाप हा मुलांच्या भल्याचाच विचार करत असतो. हे सगळं तुझ्या वडिलांनी सुद्धा तुला सांगितलं असेल, पण तू त्यांचं ऐकलं नसणारीस. तुला असंच वाटत असेल की बापाला अक्कलच नाही म्हणून. बापाचं काम असतं मुलांना चांगला मार्ग दाखवणं आणि मुलाचं काम असतं बापाने जे सांगितलंय ते ऐकणं. असं म्हणून तिथे अशोक मामा निघतात. तर इकडे भार्गवी ही अमितला सांगत असते की ते जे ते चित्र काढलेस ना, खिडकीच्या बाहेर तो मुलगा लपून छपून बघतोय तो तू आहेस. तसं तुझं झालेलं आहे. तू सुद्धा गुदमरून गेलेला आहेस. तुझ्या वडिलांच्या सांगण्यानुसार तू सगळं त्यांचं ऐकलंस आणि आता तुझी घुसमट होती. असं म्हटल्यावरती अमित रागातच ते चित्र हाताने पुसून टाकतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब